बलिया शहर में 27 जनवरी को अम्बेडकरी युवा संघ ने सहायक राजस्व अधिकारियों पर हुए हमले के विरोध में कलेक्टर कार्यालय तक मोर्चा निकाला। जुलूस अम्बेडकर प्रतिमा से शुरू होकर कलेक्टर कार्यालय पहुंचा, जहां डिप्टी कलेक्टर को ज्ञापन सौंपा गया। कार्यकर्ताओं ने हमलावरों की तुरंत गिरफ्तारी और सख्त कार्रवाई की मांग की। सामाजिक कार्यकर्ता पूनम ताई शिरसाठ ने भी अपनी उपस्थिति दर्ज कराई और समाज के लिए अलग मोर्चा निकालने का ऐलान किया। प्रदर्शन शांतिपूर्ण रहा, लेकिन मांगे पूरी न हुई तो आगे बड़ा आंदोलन किया जाएगा। माझं नाव पूनम जितेंद्र शिरसाठ। आज 27 जानेवारी रोजी धुळे शहरात आंबेडकर समाजाने जो निषेध मोर्चा काढला होता, मागील आठवड्यात जे प्रशासकीय अधिकारी होते पाईकराव, त्यांच्यावर जो राजकीय गावगुंडांनी जो हमला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। तसंच शिंदखेडा तालुक्यातील जे नगराडे आहेत पत्रकार बंधू, त्यांच्यावर देखील दलित समाजाचे त्यांच्यावर देखील भयानक हल्ला झालेला आहे। अशा गावगुंडांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळत आहे, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही प्रशासनाला एकच विनंती करत आहे, ज्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे त्यांची चौकशी व्हावी, ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातलेली त्यांची फोन ट्रॅपिंग करण्यात यावी। असे वारंवार दलित समाजाचे असो या कुठल्याही समाजाचे असो अशा अधिकाऱ्यांवर जर हल्ला झाला, प्रशासन जर त्याची दखल घेत नसेल तर आमच्यासारखं सामान्य जनता ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीत आहे। आज त्यांचे कुटुंबातील सदस्य इथे उपस्थित आहे। आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिले। आमच्या विविध मागण्या आहेत, जे आरोपी आहेत ते सर्रासपणे धुळे शहरात वावरत आहे त्यांच्यावर कुठेतरी कडक कारवाई व्हायला पाहिजे व कुठेतरी हे हल्ले थांबवले पाहिजे, असं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनामार्फत दिलेला आहे। जय भीम, जय संविधान। स्पीड न्यूज भारत।